अमेरिका आणि इस्रायलकडून इराण विरोधातील युद्धाचा गंभीर परिणाम अनेक क्षेत्रांवर होतोय। होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा खनिज तेलाचा पुरवठा खंडित झाल्यानं जागतिक पातळीवर किमतीचा भडका उडालाय। मात्र हा परिणाम तेलापुरता मर्यादित नसून देशातील महामार्गांच्या बांधणीलाही त्याचा फटका बसतोय। यामुळे महामार्गांसह इतर रस्त्यांच्या बांधणीला ब्रेक लागल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। सविस्तर पाहूयात। युद्धाच्या परिणामानं महामार्ग बांधणीचा वेग मंदावला। दररोज 60 किलोमीटर रस्ता निर्मितीचा वेग 25 किलोमीटरवर। रोडमॅन नितीन गडकरी यांची कबुली। पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेला बिटुमिनचा तुटवडा, वाढलेल्या किमती आणि मंत्रिमंडळ समित्यांच्या मंजुरीअभावी रखडलेल्या प्रकल्पांमुळे देशातील महामार्ग बांधणीचा वेग मंदावल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। बिटुमिन हा एक गडद काळा किंवा तपकिरी रंगाचा चिकट आणि घट्ट पेट्रोलियम पदार्थ आहे। कच्च्या तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत हा अतिशय महत्त्वाचा घटक तयार होतो। रस्ते बांधणीमध्ये बाइंडर म्हणून बिटुमिन वापरलं जातं। खडी, वाळू आणि इतर साहित्य एकत्र बांधून ठेवण्याचं काम बिटुमिन करतं। हे पाण्याला पूर्णपणे प्रतिरोधक असल्यानं रस्त्यांवर पावसाचा कोणताही परिणाम होत नाही। सध्याच्या तेल तुटवड्यामुळे बिटुमिन मिळण्याचं प्रमाण अल्प झाले। त्यामुळे महामार्ग बांधणीचा वेग आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रतिदिन 25 किलोमीटरवर आलाय। यापूर्वी महामार्ग बांधण्याचा वेग प्रतिदिन सरासरी 60 किलोमीटर होता। सध्याच्या परिस्थितीत हा वेग मंदावल्याची कबुली नितीन गडकरी यांनीच दिली आहे। खनिज तेलाचं शुद्धीकरण करताना बिटुमिन हा काळ्या रंगाचा घटक तयार होतो। बिटुमिन हे पाणीरोधक, अतिशय चिकट आणि टिकाऊ असतं। रस्त्याच्या बांधणीत सर्व घटकांना एक संध करणारा म्हणून बिटुमिनचा वापर अत्यावश्यक। बिटुमिन तापवून त्यात खडी आणि वाळू मिसळून रस्त्यावरील डांबराचा थर तयार होतो। महामार्गांच्या उभारणीसह गल्लीबोळ्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीपर्यंत बिटुमिनची गरज असते। युद्धामुळे बिटुमिनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे महामार्गांच्या कामाचा वेग संथ होण्याबरोबर रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्तीच्या कामांचा खर्च वाढलाय। याबाबत देशात महामार्ग विकासासाठी 110 लाख टन पेट्रोलियम बिटुमिनची गरज लागते। पेट्रोलियम बिटुमिन मिळत नसल्यामुळे आता देशामध्ये बायो बिटुमिन बनवण्याला परवानगी देण्यात आली आहे। हे तांदूळ, कापूस आदी जैविक कचऱ्यापासून तयार करण्यात येत आहे। आता पेट्रोलियम बिटुमिन मध्ये 30% बायो बिटुमिन, 7% प्लास्टिक आणि 15% वापरलेल्या रबर टायरची पावडर टाकायची असं मिश्रण तयार करण्यासाठी रिफायनरीला देण्यात आलंय। या मिश्रणीच्या चाचणीचे परिणाम चांगले आले असून प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे। या संशोधनामुळे देशात होणारी तब्बल 60 लाख टन बिटुमिनची आयात थांबेल। याची किंमत कमी होईल आणि रस्त्यांची गुणवत्ताही सुधारेल। याचं तंत्रज्ञान विकण्याच्या सूचना भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेला दिल्याचं गडकरी यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांच्या शेतीमालावर आता अनेक पदार्थ तयार होऊ लागलेत। आता शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता, इंधनदाता, हायड्रोजन दाता आणि बायो बिटुमिन दाता देखील झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।